नमस्कार. अन्नपूर्णा जेएमजीमध्ये आपलं स्वागत आहे. आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी रवा केक बनवते. 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घेतली. नंतर चाळणीने सगळं हे मिश्रण चाळून घेते. आता हे सगळं मिश्रण चाळलेलं मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे. नंतर अर्धी वाटी गोड दही, जे आंबट नसलं पाहिजे ते त्याच्यामध्ये टाकलं. नंतर हे सगळं मिश्रण एकसारखं सगळं छान असं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे. या पद्धतीनं नंतर ते अर्धा तास मी छान असं झाकून ठेवलं. आता हे छान असं रवा त्यातला फुलला आहे. अर्धा तासानंतर पुन्हा हे छान असं हलवून घ्यायचं पुन्हा मिश्रण. त्यामध्ये अर्धी वाटी दूध घातलं. दूध हे रूम टेम्परेचरचं असलं पाहिजे. 4-5 चमचे रिफाईंड तेल, ज्या तेलाला वास नसला पाहिजे असं तेल, ते टाकलं मी त्याच्यात. 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलं. आणि नंतर हे पूर्ण सगळं मिश्रण आता छान हलवून घ्यायचं. गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत त्याच्यामध्ये. नंतर इनोचं एक पूर्ण पॅकेट मी त्याच्यामध्ये टाकलं. आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा दुधाचा त्यात टाकला. आता इनो ॲक्टिवेट झाला आहे आणि आता हे सगळं मिश्रण पूर्ण छान असं हलवून घ्यायचं. आता पहा, हे मी झालेलं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहे त्या भांड्याला तूप लावायचं किंवा तेलही लावू शकता. आता मी तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे सगळं केकचं मिश्रण ओतून घेतलं. आणि नंतर ते केकचं भांडं थोडंसं टॅप करायचं. त्यामुळे त्याच्यातली हवा बाहेर निघून जाईल आणि आपला केक पूर्ण छान सगळीकडून बेक होईल. आता मी तव्यामध्ये मीठ टाकून 15 मिनटं प्रीहीट करून घेतला होता तवा छान. नंतर त्याच्यावरती आता मी हे केकचं भांडं ठेवलं आणि केक हा पूर्ण 1 तास मी छान असा बेक करून घेतला आहे. तर बघूया आपण आता केक बेक झाला आहे का. हे पहा, केक आपला बेक झालेला आहे. या पद्धतीने मी हा केक छान असा बेक करून घेतला आहे. आणि केक छान असा थंड झाल्यानंतरच तो असा डब्यातून काढून घ्यायचा. चाकूच्या सहाय्याने थोडासा सुट्टा करून घ्यायचा सगळीकडून आणि प्लेट अशी वरती ठेवून असं उलटं करून घ्यायचं. भांड्याला असं थोडंसं थापायचं आणि हा केक पहा छान असा आपला तयार झाला आहे. हे पहा किती सुंदर केकला कलर आला आहे. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.